करोडो रुपयांच्या योजना राबवल्या गेल्या असल्या तरी महाड तालुक्यातील पाणी टंचाई आजही कायम आहे। औद्योगिक क्षेत्रातील शेल गावातील आदिवासी वाड्यांसह अन्य वाड्या देखील आजही तहानलेल्या आहेत। त्यामुळे आदिवासी वाडीवरील महिलांना खासगी बोअरवेलवरून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील प्रत्येक गावात जलजीवन मिशनच्या करोडो रुपयांच्या योजना राबवल्या गेल्या। गोरगरीब जनतेला आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते। अशीच अवस्था महाड तालुक्यातील शेल आदिवासी वाडीवर पाहायला मिळते। या ठिकाणी सुदर्शन केमिकल कंपनीने आपल्या CSR फंडाच्या माध्यमातून पाणी टंचाई दूर करण्यासाठी विहिरी, टाकी आणि पाईपलाईन टाकण्याचं काम केलं। मात्र ही योजना ग्रामस्थांना विश्वासात न घेता केल्याने सपशेल फोल ठरली असल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलंय। किमान 4 ते 5 वर्षापासूनची आहे। त्यापूर्वीची आमची जीवन प्राधिकरणाची योजना होती सन 2092-93 मध्ये, ती आता नादुरुस्त आहे आणि आता नव्याने जे जलजीवनचं काम चालू आहे ते फार अतिशय संत गतीने चालू आहे। गेल्या 2 वर्षापासून ते काम चालू आहे, परंतु ते पूर्ण होत नाही आहे। अनेक प्रकारे आम्ही इथे पाण्यासाठी प्रयत्न करतोय आणि म्हणून सुदर्शन कंपनी आणि वनराई संस्था या दोघांच्या विद्यमाने शेलगावामध्ये अनेक कामं चालू आहेत। त्यापैकी प्रथम आम्ही जे काम निवडलं होतं ते या आदिवासी वाडीमध्ये पाण्यासाठी। आता इथली जर लोकसंख्या बघाल तर किमान 80 ते 90 कुटुंब इथे आहेत आणि त्यासाठी प्राधान्याने आम्ही त्यांना सांगितलं होतं की आदिवासी वाडीमध्ये पाणी पुरवठा आपला पहिला झाला पाहिजे, बाकीची इतर कामं असतील ते आपण नंतर करूया। आणि त्याप्रमाणे इथे त्या कंपनीने काम सुरू केले, परंतु ते काम करत असताना त्यांनी इथली पाण्याचा स्रोत कुठे आहे किंवा इथलं लोकेशन काय, कशा प्रकारे पाणी उपलब्ध होईल आणि त्याचं नियोजन कशा प्रकारे करायचं ते त्यांनी त्यांच्या मनमर्जीप्रमाणे केल्यामुळे आज जी जिल्हा परिषदची आमची इथं जुनी विहीर होती त्या ठिकाणी आम्ही त्या विहिरीवरती 2 वेळा खर्च करून तिथे पाण्याचा स्रोत नाही आहे, त्याच ठिकाणी परत त्यांनी 12 लाख रुपये खर्च केला आहे। सोलर प्लॅन्ट तिथे त्यांनी उभं केलेलं आहे, तोही आता नादुरुस्त आहे। आणि आता तुम्ही बघाल तर त्या विहिरीचा फोटो घ्या, एक थेंब पाण्याचं त्याच्यामध्ये नाही आहे। म्हणजे इतके पैसे खर्च करून त्या पाण्यासाठी आज ही लोक जी आमची आदिवासी वाडी पाण्यापासून वंचित। शिवाय जलजीवन मिशन योजनेतून देखील करोडो रुपये खर्च करण्यात आलेत, मात्र या आदिवासी वाडीवर आणि इतर वाड्यांवर देखील अद्याप पाणी पोहोचलेलं नाही। आदिवासी वाडीवर पिण्याचं पाणी नसल्याने पंचायत समितीच्या माध्यमातून टँकर सुरू करण्यात आला, मात्र हा टँकर देखील 4 दिवसांनी गावात येतो। आदिवासी महिलांना डोक्यावर हांडे घेऊन सुमारे 1 किलोमीटर अंतरावरील एका खासगी बोअरवेलवरून पाणी आणावे लागत आहे। यासाठी त्यांना प्रति हंड्याला रुपये मोजावे लागत आहेत। आणि लाईनचं व्यवस्थित झालं योजना, पण पाणी भेटत नाही, म्हणून 1 मीटरवर चालून जाऊन पाणी आणायला लागतं। याच्यात ड्रम 5 रुपये पहिला येत होता, आठवड्याने सोमवारी येत होता, पण आता बंद आलंच नाही। 3 आठवडे झालेत येत नाही आता। सोमवारी टँकर किती पुरवत नाही वाडीला, म्हणून बंदच का काय केला। मग आता आम्ही तरी काय सांगणार, आम्ही आता घालून झाले ते आम्ही 2 रुपयाला 1 हांडा आणतोय। सिलेटनचा आता तर 2 रुपयांनी 1 हांडा गावामधून आणायला बोरिंगचं होतोय। आणि नळ कनेक्शन आलंय ते पण इकडे आदिवासी वाडीमध्ये पाईपलाईन टाकलेली नाही। सर्वे झालेला त्या वरच्या टाकीचा, आता म्हणतात की तिकडे वरती होणार नाही। शेल आदिवासी वाडीच्या आसपासच्या 7 वाड्यांमध्ये अनेक समस्यांपैकी पाणी पुरवठ्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असल्याने शेल गावातील वाड्यांना टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे। माझे कोकणसाठी उदय सावंत, महाड, रायगड।